जड पडलेला हात उचलण्याचा रविकुमार प्रयत्न करू लागला. नकळत त्याची बोटं कपाळावरच्या जखमेवरून फिरली आणि अंगातून एक वेदनेची कळ पसरली. वेदनेनं तोंड वाकडं करत त्यानं डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. भडक उजेडामुळे त्याला नीट डोळे उघडता येत नव्हते. पापण्यांची उघडझाप करून त्यानं डोळे उघडले. कानावर पडणाऱ्या ओळखीच्या आवाजानं त्यानं मान बाजूला वळवली. भिंतीला लावलेला मॉनिटर हृदयाचे 72 ठोके दाखवत होता. तिथून एका लयीत येणाऱ्या आवाजानं तो भानावर आला. त्याचं डोकं भयंकर ठणकत होतं. उजव्या हाताला लावलेलं वॅसोफिक्स त्यानं चाचपलं. दुसऱ्या बाजूनं आवाज आला, गुड आफ्टरनून डॉक्टर. रवीनं त्या दिशेला मान वळवली. कोण आहात तुम्ही? अन मी या दवाखान्यात कसा? मी पोलीस कमिशनर शिवराज कल्याणकर. इथं मी किती वेळापासून आहे आणि प्रियल कुठे? रवी उठण्याचा प्रयत्न करत म्हणाला. उठू नका, ठीक आहे सगळं, कल्याणकर म्हणाले. कधीपासून आहे मी या ठिकाणी? 1.5-2 तास झाले. हे कोणतं ठिकाण आहे? चिदंबरम मध्ये आहात तुम्ही. प्रियलला घेऊन ते गेलेत. कोण? रामचंद्रन. ओके, मी करतोय तपास, लवकरच त्यांचा पत्ता लागेल. तुमचा तपास पूर्ण होईपर्यंत खूप उशीर झालेला असेल ऑफिसर. तुम्ही आधी ठीक व्हा. नाही मी ठीक आहे, माझी काळजी करू नका, म्हणत रवीनं हातानच सलाईन बंद केलं आणि पाय जमिनीवर सोडले. डॉक्टर रवी, मी इथं तुम्हाला मदत करण्यासाठी आलोय. तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील, कल्याणकर म्हणाले. आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये सर, रवी म्हणाला. तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील, त्याशिवाय सुरक्षा विभाग तुम्हाला मदत करू शकणार नाही. माझा कोणावरच विश्वास नाहीये, मी नाही बोलू शकत काहीच. ठीक आहे, म्हणून कल्याणकरनं दारात उभ्या असलेल्या पोलिसाला इशारा केला. पुढच्या क्षणी ज्योती आतमध्ये आली. तिला पाहताच रवीचा चेहरा उजळला. चेहऱ्यावर स्मित आणत ती बाजूला येऊन उभी राहिली. रवीचा हात हातात घेऊन तिनं हलकेच थोपटला. या क्षणी रवीला आधाराचीच गरज होती. प्रशिक सर? रवीच्या प्रश्नावर ज्योती निशब्द झाली. खरं तर तिलाही आधाराची गरज होती. तर डॉक्टर, आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे आणि काम जास्त आहे. सूर्यकांतराव मोरे कुठे आहेत? आणि हा आदित्य कुठे आहे? आदित्यचं नाव काढताच रवीनं खिशातला फोन चाचपला. कल्याणकरांनी त्यांच्याजवळ असलेला रवीचा फोन दिला. हा खूप वेळेस फोन करतोय, पण तुमचा आवाज ऐकल्याशिवाय काहीच बोलणार नाही म्हणतोय. रवी हसला. त्यानं फोन लावला. आदित्यशी त्याचं बोलणं झालं. फोन ठेवत तो म्हणाला, मोरे साहेब आणि आदित्य सुरक्षित आहेत सर. काही क्षण असेच गेले. काही वेळानं कल्याणकरांचा मोबाईल वाजला. फोन रामचंद्रनचा होता. कल्याणकरनं फोन कानाला लावला. ऑफिसर कल्याणकर, कालचे आमचे सुरक्षा अधिकारी जे आज आमच्या पाठीमागे लागलेत. कुठेस तू आणि काय पाहिजे तुला? 52 पत्त्यांना हुकमाचा एक्का भारी पडतो. तो एक्का पाहिजे मला. कोण? रविकुमार. मला माहितीये तो शुद्धीवर आलाय. फोन दे त्याला. आणि हो, आमच्या मातोश्रींचे अंत्यसंस्कार केल्याबद्दल धन्यवाद. कल्याणकरांनी मोबाईल रवीकडे दिला आणि पोलिसांना काहीतरी खुणावलं. गेट वेल सून डॉक्टर. प्रियल कुठे? प्रियल? याला म्हणतात खरं प्रेम. आशिक कभी मरते नहीं, जिंदा दफनाए जाते हैं. जब भी कबर खोल के देखो, इंतजार में पाए जाते हैं. ए, फालतूची बडबड बंद कर आणि प्रियल कुठे ते सांग. अरे बापरे, चिडला वाटतं. आहे ना इथेच. बोलायचंय का तुझ्या भावी पत्नी सोबत? बोल. म्हणत रामचंद्रननं मोबाईल प्रियलच्या कानाला लावला. रवी, ठीक आहेस ना तू? प्रियल म्हणाली. मी ठीक आहे, तू कुठेस? डॉक्टर, ओ डॉक्टर, झाली खात्री? आता मला सांग की खजिना कुठे आहे? रवी काहीच उत्तरला नाही. रविकुमार, एका गोष्टीसाठी मात्र मानलं पाहिजे तुला. शेवटच्या क्षणी सुद्धा तू चकमा दिलास. मला माहितीये खजिन्याचं रहस्य तू शोधून काढलंस. मला वाटलं होतं की मी संकेतांचा अर्थ लावू शकेन, पण नाही जमलं. नुसताच पोकळ शंख हाती दिलास. तुझ्यात काहीतरी खास आहे.
तुला कमी समजून थोडी चूकच केली मी. ठीक आहे. आता चूक सुधारूया. एक्का नसला म्हणून काय झालं, राणी तर आहे ना. रामचंद्रनच्या हसण्याचा आवाज येत होता. बोल, काय म्हणणंय तुझं? रवी म्हणाला. माझा खजिना कुठाय? तुझा खजिना? रवीनं डोक्यावर हात मारून घेतला तसं शरीरभर वेदनेची कळ पसरली. हो, माझाच आहे खजिना. कुठे सांग. जोपर्यंत प्रियला सोडत नाहीस तोपर्यंत माझ्या तोंडून खजिन्याबद्दल एक शब्दही निघणार नाही. अरे यार, पुन्हा अशी की जास्त मूर्खपणा करू नकोस, नाहीतर हिचं नख सुद्धा तुला सापडणार नाही. काय करायला हवंय मी? रवीनं विचारलं. सोपी गोष्ट आहे. तू स्वतः ये, खजिन्याचं ठिकाण सांग आणि तुझ्या राणीला घेऊन जा. कुठे येऊ ते सांग. आता आला ना जागेवर. सर्वात आधी त्या कल्याणकरला सांग, माझा नंबर ट्रेस करू नकोस, कारण मी स्वतःचं ठिकाण सांगतोय. दुसरी गोष्ट, मला कसलाही शहाणपणा नकोय. उगाच तू येणार आणि तुझ्यासोबत पोलीसही येणार, मग मी चिडणार, गोळी झाडणार. मला कसलाच तमाशा नकोय. ठीक आहे, रवी म्हणाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या एकेका चुकीबरोबर प्रियलचा एक अवयव निकामी होणार. कधी उजवा हात, कधी डावा हात, कधी बस कुठे यायचंय एवढं बोल, रवी म्हणाला. 5 मिनिटात तुझ्या मोबाईलवर ठिकाणाचा मेसेज येईल. पुढं काय करायचं तुला समजलंच असेल. रामचंद्रननं फोन ठेवून दिला. रवी, तुझं तिथे एकटं जाणं धोक्याचं आहे, ज्योती म्हणाली. न जाणं अधिक धोक्याचं आहे ज्योती. आम्हाला तुला असं जाऊ देणं जमणार नाही डॉक्टर, कल्याणकर म्हणाले. सर, मी घेईन काळजी. या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा हा एकच मार्ग आहे. आपल्याला रिस्क घ्यावीच लागेल. रवी उभा राहत म्हणाला. थोडा विचार करून कल्याणकर म्हणाले, ठीक आहे, पण तुझ्यासोबत आमचे लोक असतील. यावर रवी काही बोलणार तोच कल्याणकर त्याला थांबवत म्हणाले, ते वेषांतर करून येतील, कोणालाच काहीही समजणार नाही. ते तुला सतत संरक्षण देतील. रामचंद्रन तुझा गुन्हेगार असेलही, पण अधिक आमचा गुन्हेगार आहे. राजभवनात त्यानं 2 खून केलेत. त्याला पकडणं आवश्यक आहे. आम्हाला यात तुझी मदत पाहिजे. बरं सर. रवीच्या मोबाईलमध्ये मेसेज आला. रामचंद्रन समुद्र किनाऱ्यावर आहे. त्याची बोट तिथे उभी आहे. चला. कल्याणकरांनी सुरक्षा रक्षकांना सूचना केल्या. ताबडतोब सगळे कामाला लागले. कल्याणकर रवीला म्हणाले, तू इथून एकटाच निघणार आणि पोर्टवर पोहोचणार. रामचंद्रनची बोट किनाऱ्याला लागूनच असेल. योग्य काळजी घेऊन आणि अंतर राखून आमचे लोक तुझ्यासोबत असतील. आणि आपली 2 महत्वाची कामं आहेत. सर्वात आधी प्रियलला सुरक्षित बाहेर काढणं आणि दुसरं रामचंद्रनला पकडणं. तुला पाहताच तो स्वतः समोर येणार नाही, तर प्रियलला पुढं करेल. खजिन्याच्या नावाखाली रामचंद्रनला शब्दात गुंतवून ठेव. आम्हाला जास्तीत जास्त 2 मिनिटांचा वेळ लागेल परिस्थिती नियंत्रणात आणायला. ठीक आहे सर. आणि ही बंदूक सोबत ठेव, हिची गरज पडेल कदाचित. कल्याणकरांनी रवीच्या पाठीवर थाप दिली. ज्योतीचा निरोप घेऊन रवी निघाला. चिदंबरमच्या पूर्वेला समुद्रात किनाऱ्याला लागून पांढऱ्या रंगाची बोट जागेवर हेलकावत होती. रवी कारमधून उतरला आणि किनाऱ्याच्या दिशेनं चालू लागला. रवी पोहोचण्याच्या आधीच काही पोलीस वेषांतर करून तिथे पोहोचले होते. रवीची नजर बोटीवर होती. दूरवर एका गाडीमध्ये स्वतः कल्याणकर बसले होते. तिथे घडणाऱ्या प्रत्येक हालचालीवर त्यांचं लक्ष होतं. बाजूला ज्योती होती. रवी एक पाऊल टाकत पुढे जात होता. रवीला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. तो काहीतरी बोलला. ते पाहून दूरवरून नजर ठेवून असलेल्या कल्याणकरांनी रवीला फोन लावला. रवी, आमचे सगळे लोक तयार आहेत. सांभाळून जा. बेस्ट ऑफ लक. सर, या ठिकाणी एक अडचण निर्माण झाली आहे, असं म्हणत रवी चालत मागे वळला. दूरवर कल्याणकरांची गाडी उभी असलेली त्याला दिसत होती. अचानक सॉरी सर असं म्हणत फोन ठेवून रवी बोटीच्या दिशेनं धावू लागला. सर्व प्रकार कल्याणकरांच्या लक्षात आला. नो शिट, त्यानं आपल्याला चकमा दिलाय. कल्याणकरांनी पोलिसांना रवीला पकडायला सांगितलं. पोलीस त्याच्या मागे धावू लागले. रवी तोपर्यंत बोटीपर्यंत पोचलाही होता. 2 पोलीस त्याच्याजवळ पोचणार तोच माघारी वळून त्यानं पोलिसांवर बंदूक ताणली. तसे पोलीस जागेवर थांबले. रवी तसाच बोटीत चढला. त्यानं बोटीत पाय टाकताच बोटीनं किनारा सोडला.
नेमकं झालं काय हे कळायच्या आत बोट आवाज करत वेगानं समुद्रात निघून गेली. एक वळण घेऊन दूर गेली. कल्याणकर आणि पोलीस पाहतच राहिले. डेकवरच्या लोखंडी पायऱ्या उतरून रवी खाली आला. तिथं 2 शस्त्रधारी माणसं होती. रवीनं इकडं तिकडं पाहिलं, तिथे कोणीच नव्हतं. त्यानं प्रियलबद्दल विचारलं तर एकानं त्याच्या जवळची बंदूक द्यायला सांगितलं. रवीनं बंदूक त्याच्या हातात दिली. त्या माणसानं काचेतून बोटानं एक दिशा दाखवली. रवीनं पाहिलं, समुद्रात एक मोठं जहाज उभं होतं आणि बोट त्या जहाजाच्या दिशेनं जाऊ लागली. बोटीतून उतरून जहाजावर रवीनं पाय ठेवला, त्या पाठोपाठ बोट निघून गेली. 2 बंदूकधाऱ्यांनी रवीला पाठीमागं येण्याचा इशारा केला. रवी त्यांच्या पाठोपाठ निघाला. वेलकम मिस्टर रवी कुमार. रामचंद्रन एका आराम खुर्चीत बसला होता. त्याच्या बोटातल्या जळणाऱ्या सिगारेटचा धूर वातावरणात पसरला होता. त्याच्या बाजूलाच अजित माने उभा होता. मला वाटलं नव्हतं तू माझा प्रस्ताव स्वीकारशील म्हणून, पण तू हुशार निघालास. रामचंद्रन बाजूची खुर्ची रवीकडे ढकलत म्हणाला. रवी खुर्चीत बसला. त्याच्या कपाळावरची जखम पाहून अजित माने मनात खुश झाला. नकळत त्याचा हात स्वतःच्या नाकावरून फिरला. रवीच्या दिशेनं समोर झुकत रामचंद्रन म्हणाला, मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. का माहितीये? रवी काहीच बोलला नाही. कारण तू मेला नाहीस. तेव्हा मला तुझं महत्व समजलं नव्हतं, पण आता मात्र मी तुला सोडणार नाही. तू माझी तलवार आहेस, तलवार. रामचंद्रन आणि अजित विचकट हसू लागले. प्रियल कुठे? रवीनं रामचंद्रनच्या थेट डोळ्यात पाहत विचारलं. अच्छा, आशिकी. जसा तू तलवार आहेस तशी ती माझी ढाल आहे. तिला घेऊन ये आधी. रवीचा आवाज वाढला. आधी खजिना, नंतर प्रियल. रामचंद्रन म्हणाला. आपलं डील झालंय रामचंद्रन, म्हणून मी कल्याणकरला चकवा देऊन इथं आलोय. आता शब्द मोडू नकोस. रवी म्हणाला. जशी तुझी इच्छा. असं म्हणत रामचंद्रननं एकाला इशारा केला. ती व्यक्ती प्रियलला घेऊन आली. तिचे केस विस्कटले होते. रडून रडून डोळे सुजले होते. रवीला पाहताच ती त्याच्याकडे धावली. तोच एकानं तिला अडवलं. रामचंद्रन रवीकडे पाहत म्हणाला, आधी खजिना, नंतर ढाल तलवारीचं मिलन. रवीने एकदा प्रियलकडे नजर टाकली. ती मान हलवून नको म्हणत होती. रवी जागेवरून उठला. त्यानं टेबलवर ठेवलेला लाल रंगाचा मार्कर पेन उचलला. भिंतीवर अडकवलेल्या भारताच्या नकाशासमोर तो थांबला. पेनाचं टोक त्यानं कागदावर टेकवलं आणि क्षणभरासाठी तो भूतकाळात हरवला. त्याला चिदंबरम मंदिरातला प्रसंग आठवू लागला. आठवलेल्या प्रत्येक क्षणाबरोबर त्याच्या हातातील पेन चालू लागलं. चिदंबरमच्या परिसरातील त्या छोट्याशा मंदिरात रवी उभा होता. हातातील सोन्यानं मढवलेला तो शंख त्यानं डोळ्यासमोर धरला. शंख मधून पोकळ होता. तो शंखातून आरपार पाहू लागला. त्या पुजाऱ्याचे शब्द नकळत त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते. आयुष्य म्हणजे एक ताल असलेला खेळ आहे. तुम्ही खेळ खेळत असाल तर खेळाचे नियम पाळावेच लागतील. जर नियम तोडला तर ताल बदलेल. ताल बदलेल. रवीच्या हातातील पेन नकाशावरून फिरत होतं. काहीतरी आकाराला येत होतं. नटराजाच्या नृत्याचा मध्य इथे. भाव, राग आणि तालाचा मध्य इथे. भाव, राग आणि ताल. भाव म्हणजे संवेदना. पंचेंद्रियांकडून जे जे मिळतं त्या संवेदना. जिवंत राहण्यासाठी, मूळ अस्तित्वासाठी ज्यांची गरज असते त्या संवेदना. भाव. राग. राग म्हणजे केवळ संगीतातला राग नाही, तर विश्वाच्या निर्मितीमध्येच एक राग आहे. निसर्गानं स्वतःचा एक राग, एक ट्यून बनवलेली आहे. राग सर्वांसाठी एकच आहे. ताल. ताल म्हणजे लय. प्रत्येकासाठी वेगळा ताल असतो. पंचेंद्रियांच्या अस्तित्वानं ज्या संवेदना निर्माण होतात त्यांच्यात निसर्गाचा राग आपोआप मिसळतो. त्यातून स्वतःचा ताल निवडता आला पाहिजे. ज्याचा ताल चुकतो त्याचा खेळ बदलतो. भाव, राग, ताल. जिथे भाव, राग आणि ताल एकत्र येऊन जे बनतं ते भाराता. जी उदात्त संस्कृती तयार होते तो
भारत. भारताच्या नकाशावर रवी आकृती चितारत होता. त्याच्या हाताला वेग आला होता. तो आठवणीत जाऊ लागला. शंखातून पाहत असताना त्याला समोर मोठा बोर्ड दिसला, ज्यावर भारताचा नकाशा होता. पुजाऱ्याचे शब्द त्याच्या कानावर पडत होते. या शंखातून आरपार पाहिलं तर पुण्यवान लोकांनाच भाव, राग आणि तालाचा मध्य दिसतो. शंखाचा मध्य दिसतो. भारताचा मध्य, शंखाचा मध्य. त्याच्या नजरेसमोर रेशमी कापडावरील श्लोक आला. त्या श्लोकातील शब्दांची रचना, मध्यभागातलं शिवलिंग, शिवलिंगाचा मध्य, शंख, भाव, राग आणि तालाचा मध्य, भारताचा मध्य, शंखाचा मध्य, भारतातील प्रमुख शिवलिंगांचा मध्य, ज्योतिर्लिंगांचा मध्य. रविकुमार नकाशापासून दूर सरकला. त्याला पुजाऱ्याचे शब्द आठवले. कुठेही गेलास तरी फिरून इथंच यावं लागेल. घृष्णेश्वर. रवीच्या तोंडून शब्द निघाला. रवी काढत असलेल्या आकृतीकडे रामचंद्रन अवाक होऊन पाहत होता. प्रियल पुढे सरकली. ती नकाशाजवळ गेली. तिने एकदा नकाशावरून हात फिरवला. अद्भुत. प्रियल रवीला आनंदानं मिठी मारत म्हणाली, तू करून दाखवलंस रवी. रामचंद्रन कधी जागेवर उभा राहिला आहे त्यालाही समजलं नाही. घृष्णेश्वर हे नाव ऐकताच त्याच्या अंगावर शहारा आला. ज्या स्वप्नासाठी तो गेल्या 20 वर्षांपासून क्षणाक्षणाला प्रयत्न करत होता, ज्यासाठी जे करता येईल ते केलं, ते स्वप्न घृष्णेश्वराच्या रूपानं समोर येत होतं. 12 ज्योतिर्लिंगांचा मध्य घृष्णेश्वरला होतो, या उलगडलेल्या आश्चर्यातून अजित माने अजूनही बाहेर आला नव्हता. आपल्या गुरुचं स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि आपला त्यात खारीचा वाटा आहे, या गोष्टीचा त्याला आनंद होत होता. डोळ्यातून पाझरलेले उष्ण थेंब प्रियलच्या गालांवरून ओघळत होते. ती रवीच्या कुशीत विसावली. रवीच्या डोळ्यासमोर घृष्णेश्वराचं मंदिर दिसत होतं. घृष्णेश्वर, रवीचं मूळ गाव, जिथे त्याच्या कित्येक पिढ्यांनी मंदिराचं, पर्यायानं खजिन्याचं. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. 9 जून 2016, संध्याकाळचे 4:16. मृग नक्षत्र सुरू होऊन 2-3 दिवस उलटले असले तरी मराठवाड्यात अजूनही नेहमीसारखा उन्हाळाच सुरू होता. अधूनमधून एखादी सर यायची आणि मातीचा हवा हवासा वाटणारा सुगंध आसमंतात पसरवून द्यायची. माणसासोबत निसर्गही पावसाची आतुरतेनं वाट पाहत होता. मधूनच एखादा पावसा शीळ घालत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी बांधलेलं आणि नंतर औरंगजेबानं नासधूस केल्यानंतर अहिल्यादेवी होळकरांनी जीर्णोद्धार केलेलं घृष्णेश्वर शिवमंदिर भाविकांनी फुलून गेलं होतं. सोमवारसारखी गर्दी नसली तरी भाविक बऱ्यापैकी होते. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या बाहेर आदित्य आणि सूर्यकांतराव रवीची वाट पाहत उभे होते. चिदंबरमच्या जंगलात लपलेले असताना रवीचा फोन आला आणि ते दोघं घृष्णेश्वराच्या दिशेनं निघाले. कोणी ओळखू नये म्हणून सूर्यकांतरावांनी तोंडाला पांढरा गमछा गुंडाळला होता. बराच वेळ वाट पाहून त्यांना कंटाळा आला होता. तेवढ्यात एका दिशेकडून रामचंद्रन, अजित, रवी आणि प्रियल येताना त्यांना दिसले. रवीला पाहून आदित्यला हायसं वाटलं. सगळेजण घृष्णेश्वराच्या मुख्य प्रवेशद्वाराशी पोहोचले. तिथल्या सुरक्षा रक्षकांनी नेहमीप्रमाणे तपासणी करता विचारलं, तोच अजित मानेनं बंदूक काढली. सुरक्षा रक्षकानं स्वतःच आपले दोन्ही हात वर केले. बिनदिक्कतपणे ते सगळेजण मंदिर परिसरात आले. अशा पद्धतीनं यांना परिसरात पाहून तिथं फिरणारे पुजारी आणि भाविक बावरले. मानेनं बंदुकीची एक फैर हवेत झाडली. लोक घाबरून सैरावेरा पळू लागले. काही क्षणात मंदिर परिसर रिकामा झाला. रामचंद्रनला आता कशाचीच भीती राहिली नव्हती. त्याला कोणत्याही परिस्थितीत फक्त खजिना हवा होता आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार होता. अजित मानेनं मुख्य दरवाजा बंद करून घेतला. पुढच्या काही सेकंदात ते पायऱ्या चढून मंदिराच्या गर्भगृहाकडे निघाले. नंदीला वळसा घालून गर्भगृहाच्या दाराशी पोहोचले. मुख्य पुजारी अजूनही गर्भगृहात होते. बाकीचे लोक पळून गेले म्हणून त्यांना निघून जाता येत नव्हतं. मंदिराचं गर्भगृह खोल होतं. घृष्णेश्वराच्या शिवलिंगाला अभिषेक सुरू होता. बंदूकधारी लोकांना पाहून म्हाताऱ्या पुजाऱ्याला काहीच वाटलं नाही. पण त्या लोकांमध्ये
मंदिराचे जुने विश्वस्त नारायणरावांचा नातू आहे हे पाहून त्याला वाईट वाटलं. 3 दिवसांपूर्वीच तर तो येऊन गेला होता. नकळत रवीनं पुजाऱ्याला डोळ्यानं इशारा केला तसा पुजाऱ्यानं रविकुमारला नमस्कार केला. रामचंद्रननं आत पाऊल टाकताच गाभारा पाहायला सुरुवात केली. सूर्यकांतराव अजूनही गर्भगृहाच्या बाहेर सभामंडपात उभे होते. जो काही प्रकार सुरू होता तो त्यांना अजिबात आवडला नव्हता, पण बंदुकीच्या नळीसमोर कोणाचंच काही चालत नव्हतं. हा रामचंद्रन स्वतः बुडालाच आहे, आता तो इतरांनाही घेऊन बुडणार, असं ते बाजूला उभ्या असलेल्या आदित्याच्या कानात पुटपुटले. गर्भगृहातील भिंतीचा कोपरान-कोपरा तो पाहू लागला. पुजारी रवीकडेच पाहत होते. पुजाऱ्यानं रामचंद्रनला विचारलं, काय पाहिजे तुम्हाला? या मंदिराच्या खाली जाण्याचा मार्ग शोधतोय, रामचंद्रन म्हणाला. खजिन्यासाठी? पुजाऱ्याच्या तोंडून खजिना हा शब्द ऐकताच रामचंद्रन चमकून म्हणाला, तुला खजिन्याबद्दल कसं काय माहित? हा शब्द आमच्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेला आहे. माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की एक दिवस या मंदिरात कोणीतरी खजिना शोधत येईल, पुजारी म्हणाला. आणखी काय सांगितलं होतं? रामचंद्रनं बंदूक थेट पुजाऱ्याच्या कानशिलाला लावत विचारलं. पुजाऱ्यानं रामचंद्रनच्या नजरेला नजर भिडवली. मरणाची भीती त्याच्या डोळ्यात अजिबात नव्हती. तो म्हणाला, खजिन्याचे लुटारू घृष्णेश्वरापर्यंत पोहोचतील, पण घृष्णेश्वर त्यांचा पुढचा मार्ग रोखून धरेल. तुला तिथे कधीच पोहोचता येणार नाही. तशी रामचंद्रनं एक जोराची लाथ पुजाऱ्याच्या पेकाटात मारली. पुजारी विव्हळला. रामचंद्रनं त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि बंदुकीची नळी रवीच्या डोक्याला लावली. पुजारी उठला. रवीच्या डोक्याला लावलेली बंदूक पाहून घाबरला. त्यानं हात जोडले. एकदा रवीकडे पाहिलं, आपला तळहात शिवलिंगावर ठेवला आणि म्हणाला, जो कोणी येईल त्याला पूर्व दिशा दाखवा. पूर्व दिशा? शब्द ऐकून रवी आणि रामचंद्रन दोघांची नजर पूर्व दिशेकडे असलेल्या भिंतीवर गेली. नकळत ते त्या दिशेला वळले. काळ्या दगडी पाषाणातील भिंत निरखू लागले. भिंतीवर वेगवेगळ्या आकृत्या कोरलेल्या होत्या. रामचंद्रनची भिरभिरती नजर भिंतीवर फिरत होती. रवी एका आकृतीकडे टक लावून पाहत होता. रामचंद्रनं ते पाहिलं आणि तोही तिकडे निरखून पाहू लागला. एका दगडावर 8 चेहरे कोरलेले होते आणि 8 जणांच्या मध्ये एका ढाल तलवारीचं चित्र कोरलेलं होतं. शिलेदार, रामचंद्रन उद्गारला. रक्षक आजही खजिन्याचं रक्षण करतायत. काय हे? पुजाऱ्याकडे पाहून रामचंद्रन म्हणाला. रवीला वाटत होतं पुजाऱ्यानं काहीच बोलू नये. त्यानं मान हलवून काहीच न बोलण्याचा इशारा केलाही ते अजितनं पाहिलं. काय बोल? माने ओरडला तसा पुजारी म्हणाला, याच्या पाठीमागे भिंतीमध्ये एक भुयार आहे. ते भुयार खजिन्यापर्यंत पोहोचतं आणि शेवटी या गावाच्या बाहेर असलेल्या एका विहिरीत उघडतं. हे उघडायचं कसं? रामचंद्रांनी विचारलं. ढाल तलवारीच्या मध्यभागी एक जोरात आघात केला तर ते उघडतं, पुजाऱ्यानं सांगितलं. रामचंद्रनं इशारा करताच अजित माने समोर आला. त्याचं बोट त्याच्या हातातल्या बंदुकीच्या ट्रिगरवर होतं. अजित मानेनं बंदुकीची नळी ढालीच्या मध्यभागी ठेवली आणि ट्रिगर ओढला. बंदुकीच्या आवाजानं गर्भगृह हादरलं. भिंतीतून काही दगड मागे सरकले. भुयार उघडं झालं. त्याच्या खोलवर गेलेल्या पायऱ्या अंधारात लुप्त झाल्या होत्या. रामचंद्रनं टॉर्च लावून पाहिलं. दूरवर काहीतरी सोनेरी चमकत होतं. रामचंद्रनच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. गेल्या 20 वर्षांपासूनची त्याची तपश्चर्या फळाला आलेली होती. अजित मानेनी बंदूक रवीवर रोखली होती. रामचंद्रनं भुयारात आपलं पाऊल टाकलं. तो माघारी वळला आणि पुजाऱ्याच्या छातीत त्यानं गोळी झाडली. सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे, तो विक्षिप्त हसत म्हणाला. हे पाहून सूर्यकांतराव धावत आले. तसं रामचंद्रनं त्यांच्यावर बंदूक रोखली आणि म्हणाला, एक पाऊलही पुढे टाकलं तर दिवाळी साजरी होईल. सूर्यकांतराव जागेवरच थबकले. रामचंद्रनं इशारा करताच रवीवर रोखलेली बंदूक तशीच ठेवत माने त्यांच्या मागे गेला. दोघंही एक एक पायऱ्या उतरले आणि काही कळायच्या आत एका क्षणात भुयार बंद झालं. अचानक झालेल्या दगडांच्या हालचालीनं माने घाबरला. त्यानं परत बाहेर येण्यासाठी आपला हात पुढे सरकावला. त्याच्या हातात अर्धी तुटलेली बंदूक राहिली. दोघंही भुयारात अडकले.
झालेल्या अनपेक्षित प्रकारानं रवीनं दचकून पुजाऱ्याकडे पाहिलं. त्यानं जखमी अवस्थेतही शिवलिंगाच्या बाजूला असलेली ब्रह्मा विष्णू महेश नावाची दगडी कळ दाबली होती. धावत जाऊन रवीनं पुजाऱ्याचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेतलं. पुजाऱ्याला नीट बोलताही येत नव्हतं. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तो कसं तरी म्हणाला, घृष्णेश्वराच्या गाभाऱ्यात नारायणरावांच्या वंशजाच्या मांडीवर आणि सूर्यकांतरावांच्या साक्षीनं मृत्यू येणं यापेक्षा मोठं भाग्य ते कोणतं. त्यांना तिथे काहीही मिळणार नाही. ते परत येतील. रवी पुजाऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवत होता. त्याचा हात त्यानं आपल्या हातात गच्च दाबून धरला होता. पुजारी म्हणाला, माझ्या बोटातील अंगठ्या काढ. मुक्त होऊ दे आता. रवीनं त्याच्या बोटातील अंगठ्या काढल्या. एक दिवस हे होणारच होता. अखेरच्या वाक्यासरशी पुजाऱ्यानं मान टाकली. त्याचा अचेतन हात रवीच्या हातातून निसटून जमिनीवर पडला. उघडे डोळे रवीनं हातानं अलगद बंद केले. आता वेळ खूप कमी होता. रामचंद्रन भुयाराच्या दुसऱ्या बाजूनं निघून परतणार होता. दुसऱ्या बाजूनं पोलीस रवीच्या मागावर होते. रामचंद्रन सोबत रवीनं कल्याणकरांशीही शत्रुत्व घेतलं होतं. जी काही हालचाल करायची ती लवकरात लवकर करणं आवश्यक होतं. रामचंद्रनची दिशाभूल करण्यात पुजारी खरं तर शिलेदार यशस्वी झाले होते. गर्भगृहात रवी काहीतरी शोधत होता. सूर्यकांतराव शिवलिंग तपासत होते. शिवलिंगावर कलशातील पाण्याचा एक एक थेंब पडत होता. बेलफुलांचा पसरलेला ढीक त्यांनी हटवला. शिवलिंगावर हात फिरवून ते पाहू लागले. कोपऱ्यातल्या एका मूर्तीकडे निरखून पाहत रवी म्हणाला, मोरेसाहेब, गेल्या रात्रीपासून तुम्हाला प्रश्न विचारून मी हैराण केलंय. एक शेवटचा प्रश्न विचारतो. बोल ना. सर, तुम्ही म्हणालात की हिंदूंची मंदिरं ही देवांची ठिकाणं नसून ऊर्जेचा स्रोत आहेत. तसं असेल तर मग या मंदिरांमध्ये या महादेवाच्या पिंडी का मांडून ठेवलेल्या आहेत? सर्वात प्रथम मला याचं उत्तर दे की तुला ही गोष्ट कोणी सांगितली की शिवलिंगाशी देवाचा काही संबंध आहे म्हणून? मोरेसाहेब शिवलिंगाभोवती निरखून पाहत म्हणाले, असं कसं? अख्खी दुनिया मानते. प्रियल उत्तरली. तिला हे आवडलं नव्हतं. सूर्यकांतराव मिश्किल हसले आणि म्हणाले, शिवलिंग म्हणजे काही देव वगैरे नाही, तर तो ऊर्जेचा प्रचंड स्रोत आहे. शिवलिंगाची रचना ही पूर्णपणे वैज्ञानिक सूत्रांनुसार केलेली असते. आजच्या घडीला आपण ती कला पूर्णपणे विसरून गेलो आहोत. त्याचा आकार, त्याचं वजन, त्याचे स्तर, दगडाचा प्रकार हे सगळं योग्य वैज्ञानिक नियमानुसार बनवलं जायचं. 12 ज्योतिर्लिंग, पीठं, महादेवाची प्रमुख मंदिरं जी आजपासून हजारो किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांपूर्वी बांधली होती, त्यांचं महत्व यामुळेच आहे. शिवलिंग योग्य नियमानुसार बनवलं तर त्यातून जो किरणोत्सार होतो त्या रेडिएशन्सचा मानवी शरीरावर परिणाम होतो. आजचे ॲटॉमिक रिसर्च सेंटर किंवा अणुऊर्जेचे जे प्रकल्प असतात ना, त्यांचा आकार शिवलिंगासारखाच असतो. या प्रचंड मोठ्या घुमटावर सतत थंड पाण्याचा शिडकावा केला जातो. शिवलिंगावर सुद्धा सतत पाण्याची धार सुरू असते. असं कशामुळे पण सर? प्रियलनं विचारलं. किरणोत्सारामध्ये सर्वच प्रकारची किरणं असतात. त्यातील काही शरीराला घातकही असतात. पाण्यामुळे या घातक किरणोत्सारावर नियंत्रण राहतं. शिवलिंगावरून वाहत जाणाऱ्या पाण्यामधून घातक रेडिएशन्स निघतात. म्हणून शिवलिंगाचं पाणी कधीच ओलांडत नाहीत, अर्धीच प्रदक्षिणा घालतात. सूर्यकांतरावांचं शेवटचं वाक्य पूर्ण होण्याच्या आत रवी त्यांच्या बाजूला येऊन बसला. शिवलिंगाचं पाणी जिथून वाहतं ती जागा त्यानं तपासून पाहिली. कधीतरी ऐकलेलं वाक्य त्याला आठवलं, शिवलिंगाचं पाणी ओलांडायचं नसतं. का ते आज त्याला कळलं होतं. तो म्हणाला, मोरेसाहेब, हे पाणी मंदिराच्या बाहेर कुठे पडतं? एका छोट्या कुंडात. रवी उठला आणि मंदिराच्या बाहेर जाण्यासाठी धावला. त्याच्या पाठोपाठ सगळेच धावले. ज्या ठिकाणी एका दगडी गोमुखातून शिवलिंगावरून वाहत येणारं पाणी बाहेर ठिपकत होतं तिथे तो आला. गोमुखातून भिंतीवर ओघळून ते पाणी कुंडात पडत होतं. वर्षानुवर्ष गोमुखातून ओघळणाऱ्या पाण्यामुळे, अभिषेकाच्या दूध आणि इतर द्रवांमुळे भिंतीवर शेवाळं आणि चिकट पदार्थांचा जाड थर तयार झाला होता. रवीनं इकडं तिकडं पाहिलं. बाजूला खाली पडलेली नारळाची अर्धी करवंटी उचलली आणि ताकद लावून
गोमुखाच्या खाली साचलेला थर तो खरडून काढू लागला. वर्षानुवर्ष साचलेला मळकट चिकट थर जसजसा खाली कुंडात पडू लागला तसतसा खालचा काळा दगड उघडा पडू लागला. तिथे केवळ काळा दगड नव्हता, तर त्या दगडावर एक पुरातन शिलालेख कोरलेला होता. दगडावर कोरलेली मोडी भाषेतली अक्षरं दिसू लागली. हीच तर आहे पुजाऱ्यानं सांगितलेली पूर्व दिशा. सूर्यकांतराव पुटपुटले. मळकट थर निघून गेला. मोडी भाषेतला शिलालेख आता स्वच्छ दिसू लागला. सूर्यकांतरावांनी गळ्यातला चष्मा डोळ्यांना लावला. डोळे किलकिले करत ते काहीसं पुटपुटले आणि एखाद्या खोल विहिरीतून आवाज यावा तसे ते गंभीरपणे मराठीत एकेका शब्दाचा अर्थ सांगू लागले. जिथं चारही दिशा एकत्र येतात, जिथून चार प्राणदायिनी जन्म घेतात, जिथं शुभ्र बर्फाच्या आवरणाखाली पाषाणानं रक्षिलेल्या नगरीमध्ये शिव वास्तव्य करतो, तिथे सूर्यचंद्राच्या साक्षीनं खड्ग पेललेला वराह सदैव अगणित संपत्तीवर पहारा देत आहे. सूर्यकांतरावांनी रवीकडे पाहिलं. तोही विचारात पडला होता. आणखी एक संकेत, आदित्य म्हणाला. काही लक्षात येतंय रवी? सूर्यकांतरावांनी विचारलं. येतंय सर लक्षात, पण पूर्णपणे समजत नाही. काय? मोरे साहेबांनी विचारलं. शुभ्र बर्फानं आच्छादलेली शिवाची नगरी या वाक्याशी जुळणारं एकच ठिकाण आहे. ते म्हणजे हिमालयातील महादेवाचं ठिकाण, कैलास पर्वत. आता खजिना हिमालयात आहे असं नको म्हणूस, आदित्य म्हणाला. सध्या तरी मला तेच वाटतंय. रवी, हे वर्णन कैलास पर्वताचंच आहे. चार दिशा आणि चार प्राणदायिनी हे वर्णन केवळ हिमालयातील कैलास पर्वताशीच जुळतं. कैलास पर्वताचा आकार शिवलिंगासारखा आहे. तो पिरॅमिड सारखा खालून वर जातो, पण त्याला चार बाजू आहेत, मोरे साहेब म्हणाले. पण चार दिशा एकत्र येतात म्हणजे? प्रियलनं विचारलं. हा कैलास पर्वत मोठा गूढ आहे. इथलं वातावरण खूप विचित्र आहे. दुसरीकडे चालणारी डायमेन्शन्स या ठिकाणी काम करत नाहीत. इथला वेळ हा इतर जागांपेक्षा जास्त वेगानं चालतो. कैलास पर्वताच्या आसपास आपले केस आणि नख खूप लवकर वाढतात. इथं आपले दिशादर्शक कंपास चालत नाहीत किंवा कोणतीही दिशा दाखवतात, म्हणून म्हटलं असेल की चारही दिशा एकत्र येतात. आणि चार प्राणदायिनी? इथल्या चार बाजूंनी चार नद्या उगम पावतात आणि चार दिशांना जातात. सिंधू, ब्रह्मपुत्रा, सतलज आणि गंगा. यामुळे म्हटलं असेल. पण हा खड्ग पेललेला वराह हे तर पूर्णपणे असंबद्ध आहे, प्रियल म्हणाली. मला वाटतं हा आपल्या खजिन्याचा पक्का पुरावा असावा, सूर्यकांतराव ठामपणे म्हणाले. कसा काय? रवीनं विचारलं. विजयनगरच्या साम्राज्याची निशाणी होती पिवळ्या झेंड्यावर काढलेला वराह आणि तलवार. त्याच्यावर एक सूर्य आणि एक प्रतिपदेची चंद्रकोर काढलेली असायची. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की 25 वर्षांच्या दीर्घ कालावधीमध्ये विजयनगरच्या राजांनी कामगारांमार्फत खजिना कैलास पर्वताकडे नेला आणि तिथेच कुठेतरी लपवला? रवीनं विचारलं. अर्थातच. पण कैलासच का? आदित्य म्हणाला. कारण एवढा प्रचंड खजिना लपवण्यासाठी कैलास पर्वता एवढी सुरक्षित जागा दुसरी कुठली नसावी. आजपर्यंत कैलास पर्वत कोणीही चढू शकलेलं नाही. माउंट एव्हरेस्टची उंची कैलास पर्वतापेक्षा खूप जास्त आहे आणि त्यावर आजवर 8,000पेक्षाही जास्त लोक जाऊन आले आहेत. पण कैलासावर एकही व्यक्ती पोहोचलेली नाही, अगदी हेलिकॉप्टरनं सुद्धा नाही. कैलास पर्वताच्या आसपास किरणोत्साराची मात्रा प्रचंड आहे. तिथं गेलेले लोक कधीच न अनुभवलेल्या गोष्टी अनुभवतात. असं वाटतं की कैलास पर्वत ही एखादी नैसर्गिक गोष्ट नसून कोणीतरी निर्मिलेला मानव निर्मित पिरॅमिड असावा, ज्याचं टोक सदैव बर्फानं आच्छादलेलं आहे. त्या पिरॅमिडच्या मध्ये काहीतरी असावं, कोणाच्या तरी राहण्याचं ठिकाण, येण्या जाण्याचं ठिकाण. कोणीतरी सदैव तिथून आपल्यावर लक्ष ठेवून असेल. कदाचित तोच शिव असेल. म्हणजे कैलास पर्वत मानवनिर्मित आहे? रवीनं विचारलं. मानवनिर्मित आहे असं पक्क म्हणता येत नाही,
पण कोणतं तरी अद्भुत तंत्रज्ञान असलेल्या शक्तीनं तो तयार केला असावा. साधारणपणे कोणत्याही पर्वताची रचना आतून पाषाण आणि त्यावरून मातीचे थर असतात. पर्वताची उंची जसजशी वाढेल तसतसे मातीचे थर कमी होत जातात. केवळ दगड आणि खडक दिसतो आणि वर बर्फाचे थर वाढत जातात. पण तुम्ही जर कैलास पर्वत पाहाल तर पूर्ण पर्वतावर मातीचा एकही कण नाही, अगदी त्याच्या बुडाशी सुद्धा नाही. पूर्णपणे पाषाणानं बनलेला कैलास पर्वत हा पृथ्वीवरील एकमेव पर्वत आहे. आणि तो पाषाणही रंगानं इतर पर्वतांपेक्षा वेगळा आहे. एखाद्या धातूसारखा तो चमकतो. तिथली प्रत्येक गोष्ट आकलनाच्या पलीकडची आहे. अद्भुत तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ माती वितळवण्यात आली असावी आणि नंतर 4 बाजू 4 कोन असा आकार असलेला पिरॅमिड त्यातून घडवला असावा. आजही तिथं सदैव कोणीतरी येत असावं आणि परत अज्ञातात जात असावं. कशावरून? प्रियलनं विचारलं. सध्या कैलास पर्वत तिबेटमध्ये आहे, ज्यावर चीन सरकारची सत्ता आहे. तिथं घडणाऱ्या अद्भुत घटना, दिसणाऱ्या विचित्र आकृती, वारंवार होत असलेले मृत्यू पाहून चीन सरकारनं कैलास आणि आसपासच्या प्रदेशात जाण्यास पूर्ण बंदी घातलेली आहे. तिथला भूप्रदेश नो मॅन्स लँड म्हणून जाहीर केलेला आहे. कदाचित त्या कोणाच्या तरी प्रत्येक येण्या जाण्याच्या वेळी अशा घटना घडत असाव्यात. या पर्वतावर जाण्याचा मार्ग कसा आहे? रवीनं विचारलं. ते आजवर कोणालाच माहीत नाही, पण असं म्हणतात की सर्वात वरच्या टोकावरून मार्ग दिसतो. वरच्या टोकावरून मार्ग दिसतो? रवी पुटपुटला. बर्फानं आच्छादलेला पाषाण, जिथे 4 दिशा एकत्र येतात. शिवाची नगरी. तो काही बोलणार इतक्यात घृष्णेश्वराचा मुख्य दरवाजा मोठ्यानं ठोठावल्याचा आवाज येऊ लागला. सूर्यकांतराव म्हणाले, रामचंद्र नाही, लवकरात लवकर पाठीमागच्या भिंतीकडे चला. तोच भिंतीवरून 2-4 तगड्या लोकांनी उड्या टाकल्या. ते पोलीस होते. त्यांनी दरवाजा उघडला आणि कल्याणकर दरवाजातून आत आले. त्यांच्या हातातली बंदूक थेट रवीवर रोखलेली होती. त्याही अवस्थेत रवी म्हणाला, मोरे साहेब, खजिना कैलास पर्वतावर नाही तर दुसऱ्याच ठिकाणी आहे. कुठे? अखंड पाषाणापासून बनलेली शिवाची नगरी, जी बर्फानं आच्छादलेली आहे, जिथे 4 दिशा एकत्र येतात, ते इथेच आहे. ती शिवाची नगरी म्हणजेच कैलास मंदिर, वेरूळच्या लेण्यातली 16 क्रमांकाची कैलास लेणी सर. सूर्यकांतरावांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. त्यांची चर्या उजळून निघाली. दरवाजाकडे पाहत ते घाईनं म्हणाले, रवी, तू तुझ्या ध्येयाच्या खूप जवळ पोचलायस. आता माघार नाही. मी सांगतो तसं कर. काय काय सर? रवीनं विचारलं. तू या दोघांना घेऊन भिंतीवरून उडी मारून मोहीम पूर्ण कर. मी यांना अडवतो. मोरे साहेब म्हणाले, सर, तुमच्याशिवाय हे काम पूर्ण होणं शक्य नाही. आपल्याला सिंहासनाचं दर्शन घ्यायचंय सर. मी ते तुझ्या नजरेनं घेईन. हे पोलीस काही मला मारणार नाहीत. हे मला माझ्या घरी सुखरूप नेऊन सोडतील. तुझं लेण्यात जाणं महत्वाचं आहे. हा खंजीर सोबत असू दे. मी बघतो यांना कसं अडवायचं ते. काहीही झालं तरी हे विसरू नकोस. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. रवी, प्रियल आणि आदित्य पूर्व दिशेच्या भिंतीकडे धावू लागले. सूर्यकांतराव ऐन मध्यात थांबले. रवीवर गोळी चालवण्याच्या तयारीत असलेले कल्याणकरांचे हात खाली आले. सूर्यकांतरावांमुळे कल्याणकरांना काहीच करता आलं नाही. पोलीस जवळ आले. सूर्यकांतरावांना ना पकडता येत होतं, ना बेड्या घालता येत होत्या. पोलिसांच्या असहाय्यतेचा फायदा घेत सूर्यकांतरावांनी एका पोलिसाच्या हातातली बंदूक ओढून घेतली आणि स्वतःच्या कानाला लावत म्हणाले, एकानंही यांच्या दिशेनं एक पाऊलही टाकलं तरी मी ट्रिगर दाबेन, जे तुम्हाला खूप अवघड होईल. कल्याणकर हतबल होऊन धावणाऱ्या 3 आकृत्यांकडे